आपका दोस्त शेख जमील। आप देख रहे हैं शब्द की गूंज। शब्द की गूंज में आपका स्वागत है। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठवत आहोत। महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासंदर्भात आपणास या निवेदनाद्वारे बुलढाणा जिल्ह्यातील समस्त बौद्ध उपासक तथा उपासिका यांच्या वतीने नम्र निवेदन करण्यात येते की दिनांक 12 फेब्रुवारी 2025 पासून महाबोधी महाविहार बोधगया येथे महाबोधी बुद्ध विहार महंताच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी व महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करण्यासाठी बौद्ध भिक्षूंचे अनिश्चितकालीन आमरण उपोषण सुरू आहे। या आंदोलनास पाठिंबा म्हणून या एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। महाबोधी महाविहार हे जागतिक बौद्धांचे पवित्र स्थान आहे। सगळ्यांना आवाज महाबोधी महाविहार हे जागतिक बौद्धांचे पवित्र श्रद्धास्थान आहे। या ठिकाणी मानवाच्या दुःखमुक्तीसाठी सत्याच्या शोधासाठी राजकुमार सिद्धार्थाला बोधी वृक्षाखाली बुद्धत्वाची प्राप्ती झाली होती। म्हणून या स्थळास बौद्ध जगतामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। प्रियदर्शी सम्राट अशोकाने या स्थळाला भेट देऊन पवित्र बोधी वृक्षाखाली इसवी सन पूर्व 550 मध्ये बहुमूल्य हिरेजडित वज्रासन मंदिराची निर्मिती केली होती। भारतीय संविधान हे भारतीय प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार कलम 25 ते 28 पर्यंत धर्म स्वतंत्र पूजा प्रार्थना व धर्मस्थळांच्या मालकीचा अधिकार देतो। परंतु महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 या कायद्याअंतर्गत महाबोधी महाविहार मॅनेजमेंट कमिटीमध्ये 4 बौद्ध 4 निधर्मीय व 1 जिल्हाधिकारी असे प्रावधान आहे। भारतीय संविधानानुसार मूलभूत तत्वांच्या विसंगत असलेले हे कायदे शून्य करण्यात आले आहे। महाबोधी ऍक्ट 1949 हा भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकाराशी विसंगत आहे। तरी महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 हा कायदा रद्द करून विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे। मागणी क्रमांक 2 महंताच्या कोठीमध्ये महाबोधी महाविहाराचे प्राचीन अवशेष दामून ठेवले आहेत। ते नष्ट करण्याचे काम महंत करत आहेत। ते संपूर्ण अवशेष सरकारने ताब्यात घेऊन जतन करावे। मागणी क्रमांक 3 महाबोधी महाविहाराच्या परिसरातील अवैध अतिक्रमण काढण्यात यावे व विहाराची पवित्रता राखावी व परिसराच्या 200 मीटरमध्ये शांतता 2 प्रस्तावित करण्यात यावी। याकरिता आम्ही सगळे बौद्ध उपासक तथा उपासिका यांच्या मार्फत निवेदन सादर करीत आहोत। अशा पद्धतीने हे निवेदन आहे। यावर मॅक्झिमम लोकांनी स्वाक्षरी केली आहे। मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी घोषणा द्याव्या। एक 5 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ परत येऊ। तोपर्यंत आपण सगळ्यांनी इथेच थांबावं। पूजनीय बंधूजी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देतील। सर्वत्र गाथा होईल। आणि पुन्हा आम्ही तुम्हाला एक नमूद करू इच्छितो आज जी आमच्या अधिकाऱ्यांची चर्चा होईल ती बाहेर येऊन आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगू। त्यामुळे सगळ्यांना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी इथेच थांबा। कोणीही या आंदोलनातून उठून जाऊ विरासत बौद्धांना महाबोधी ऍक्ट 1949 रद्द महाबोधी ऍक्ट 1949 बौद्धांची विरासत बौद्धांना मिळालीच पाहिजे। बौद्धांची विरासत बौद्धांना मिळालीच पाहिजे। महाबोधी ऍक्ट 1949 रद्द बौद्धांची विरासत बौद्धांना मिळालीच पाहिजे। बौद्धांची विरासत बौद्धांना मिळालीच पाहिजे। त्यापेक्षा माझा एकट्याचा आवाज जास्त येऊन राहिला। आवाज चर्चा करत असताना विषय मांडत असताना तो रिपीट झाला नाही पाहिजे। आपल्याला जर काही नवीन माहिती असेल आपल्याजवळ अभ्यास झालेला असेल एखादा संदर्भ असेल तो इथे या ठिकाणी मांडला गेला पाहिजे जेणेकरून या आंदोलनाची रूपरेषा मांडत असताना कुठेही संभ्रम निर्माण होणार नाही गोंधळ निर्माण होणार नाही। इंगळे सरांनी जेव्हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की आम्ही संघटित झालो पण संघर्ष करत आहे तो विघटन होत आहे तर त्यांना मी सांगू इच्छितो की आंतरराष्ट्रीय स्तरावरून या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली आहे। तुम्ही त्यावेळेस उपस्थित नव्हता। मी इंटरनॅशनल लेवलवरच्या संघटनाची नावं वाचून दाखवलेली आहे। कॅनडा असतील UK असतील युगांडा असतील येथील बौद्धवासियांनी नव्हे येणाऱ्या असलेल्या भारतीयांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देऊन तिथल्या सरकारवरती दबाव आणून तिथल्या पंतप्रधानांना राष्ट्रपतींना निवेदन देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। म्हणून हे आंदोलन या ठिकाणी थांबणार नाही। म्हणून कोणी निराश होता कामा नये। आचाराविन विचार वाया व्यर्थ असे ते ज्ञान बोधा बुद्धाचा तू जाण आचरणात आणल्याशिवाय विचार कसे पडतील।
ते ओशीचा कागद आणखी काय वेगळं दिलेलंच नाही हाच प्रॉब्लेम होता. त्यांना